नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स शतसंपन्न उपासक उपासिका पुन्हा एकदा आपल्या धम्मसंज्ञांमध्ये स्वागत आहे. परत एकदा आपण खूप चांगल्या प्रकारे धम्मपद अट्टकथा, जातक अट्टकथा म्हणा आणि इतर सूत्रांचा अभ्यास करत आहोत. आजच्या या धम्मदेशनेमध्ये आपण धम्मपद अट्टकथा बघू आणि त्या धम्मपद अट्टकथेमध्ये एका जातकाचं वर्णन आहे, तर ती जातक अट्टकथा बघू. त्याच्यावरून आपल्याला असं कळेल की बोधिसत्वाचं चरित्र कसं असतं, कॅरेक्टर कसं असतं, कशा प्रकारे ते आपल्या पारम्या पूर्ण करत असतात आणि कशा प्रकारे एक मोटिवेशन म्हणा किंवा आपल्याला एक प्रेरणा मिळू शकते की आपण कशा प्रकारे गृहस्थ जीवन जगत असताना सुद्धा पुण्यकर्म करू शकतो. ठीक आहे. आजची ही जी कथा आहे ही थोडीशी वेगळी आहे, थोडा एक वेगळा याच्यामध्ये अँगल आहे, एक दुसरा दृष्टिकोन आहे की कशा प्रकारे बोधिसत्व पहियेचा अभ्यास म्हणा इतका प्रॅक्टिकली करतात की जे आपल्याला करणं फार असंभव आहे सध्या तरी, पण जर हेच आपल्यासाठी मोटिवेशन आहे की जे आता असंभव आहे समजा वाटतंय, पण धम्माच्या मार्गावर चालत असताना पुढे जाऊन तशी वेळ येईलच. कशी वेळ येईल की चालता बोलता फक्त माने मोडून पहियेचा अभ्यास करायचा नाहीये, विपස්සना करायचं नाहीये, तर चालता बोलताना आपण विपස්සना होऊ शकते का? आपण म्हणतो मंगलसूत्रामध्ये फुट्टस्थ लोक धम्मे ही चित्तंग यस्सन कंपती, बरोबर. आणि ते हे जे गाथेचं प्रॅक्टिकल वर्णन किंवा प्रॅक्टिकल आपण जे बघतो की कशा प्रकारे बोधिसत्व स्वतः करतात, सांगायचं अर्थ असं या ठिकाणी की आजची ही जी धम्मपद अट्टकथा आहे, जातक अट्टकथा आहे, आज आपण धम्मपद अट्टकथा पण बघू, जातक अट्टकथा पण बघू. याच्यावरून एक कळेल की बोधिसत्व कसे असतात, एक काही वाईट प्रसंग आला तेव्हा ते कसं रिॲक्ट करतात, आणि जर एखादा व्यक्ती खरं धम्माच्या मार्गावरती असेल, पकलेला असेल, तर तो कसा रिॲक्ट करेल, बरोबर. हे आपण आजच्या धम्मपद अट्टकथेमध्ये बघणार आहोत. मी धर्मपाल साळुंखे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. आपण सुरू करूया धम्मपद अट्टकथा. ऐयतर कुटुंबिक वथू हे पिय वर्गातलं एक धम्मपद अट्टकथा आहे आणि याच्यामध्ये एका जातकाचं वर्णन सुद्धा आहे, तर ते सुद्धा आपण बघूया. आता ही जी गाथा आहे ही भगवंतांनी जेतवनामध्ये राहत असताना कुठल्या तरी एका उपासकाला म्हटली. कोणाला म्हटले? आता काय झालं, हा जो उपासक होता काही दिवसांपहिले याचा मुलगा वारला आणि मुलगा वारल्यानंतर तो भरपूर दुःखामध्ये आता. ठीक आहे. आता आळाहनंग म्हणजे काय, स्मशानामध्ये जाऊन समजा की पुत्ता शोक अभिभूतो, पुत्र शोकामध्ये तो इतका अभिभूत झालेला आहे की तो जातो आणि त्या म्हणजे स्मशानामध्ये रडत असतो. आता पुत्र शोकं संधारेतून न शक्यते, आणि पुत्र शोक जो झालाय त्याला तो अजिबात स्वतःला आता संधारेतून स्वतःला तो सांभाळू शकत नाहीये, इतकं कठीण झालेलं आहे. आता सत्ता देव मनुष्यानं दसबलधारी भगवान बुद्ध कसे असतात. आता भगवान बुद्धांची रोजची एक चर्या असायची. कसं, सकाळी उठल्यानंतर म्हणजे जो बुद्धांचा रोजची दिनचर्या असायची त्याच्यामध्ये असं असायचं की सकाळी उठल्यानंतर समजा की उठल्यानंतर म्हणजे बोलण्यापेक्षा असं की भगवान तर नेहमीच सदैव जागरूकच असायचे, आराम करत असताना सुद्धा जागरूक असायचे. असो, पण म्हणजे आपल्या सोप्या भाषेमध्ये सकाळी उठल्यानंतर आपल्या सोप्या भाषेमध्ये सकाळी उठल्यानंतर ध्यान करत असताना असं ध्यान करायचे की पूर्ण 31 प्रकारच्या लोकांमध्ये 2 वेळेस नजर जायची, एक खालून वरती आणि वरतून खाली अशा प्रकारे. ठीक आहे. मग तेव्हा बघायचे की आज कोणाचं मंगल होणार आहे, आज कोणाचं कल्याण होणार आहे, आज कुठल्या दिशेला जायला पाहिजे, आज कुठे धम्म सांगितलं पाहिजे, असं. मग तेव्हा सथा पचू सकाले लोकं वलोन केंतो तस स्वतःपत्ती मग्गस उपनिश्चयं दिसवा, की हो हा व्यक्ती स्वतःपन्न मार्गावरती जाऊ शकतो, त्याच्यामध्ये ते बीज आहे, तितका तो कुशल कर्म त्याने केलेला आहे. म्हणून एके दिवशी काय करतात, मग सकाळी त्याने ते बघितल्यानंतर की बाबा पिंडपात करण्यासाठी आपण त्या रस्त्याला जाऊया, आणि काही श्रमण लोकांना, काही भिक्षू लोकांना आपल्या सोबत घेऊन जातात. आता त्याच्या घराच्या दारावरती भगवान आलेले आहेत. सो सत्थू आगत भावं सुतवा, अरे भगवान बुद्ध आलेले आहेत असं त्याला कळतं. मया सद्धिं पटीसंथानं का तू कामो भविष्यति, की मला सांत्वना द्यायला बुद्ध या ठिकाणी आले, माझ्यावरती करुणा दाखवायला बुद्ध या ठिकाणी आलेत. तो खुश होतो, बुद्धांना आमंत्रण देतो, बुद्ध बसतात, बुद्धांना काय भोजन वगैरे दिल्यानंतर मग भगवान विचारतात, किंग उपासक दुःखी तोसी, काय झालं उपासक, खूप दुःखी दिसतोय. मग तेव्हा सांगतो की बाबा पुत्र वियोग दुःखी, सांगतो की बाबा पुत्राचा वियोग झालेला आणि मी खूपच दुःखात वगैरे. मग बुद्ध काय म्हणतात, उपासक मा चिंतये इदं मरण नाम न एकस्मिन् एव ठाणे न च एकस्य एव होती यावतापन
बहुपती नाम अथी सब सत्ता न होती एव. की बाबा फक्त एका व्यक्तीचं मरण नसतं, फक्त एका व्यक्तीचं मरण नसतं, जितके पण प्राणी या ठिकाणी आलेले आहे सगळ्यांचं मरण आहे. यावता पण बहुपती, की बाबा जे पण लोक उत्पन्न झाले ना ते नष्ट होणारच आहे, हे तर सगळ्यांचं असंच आहे. आणि कुठला पण एक संस्कार म्हणजे कुठले पण संस्कार उत्पन्न होत आहे तो नित्य नाहीये, बरोबर. प्रत्येक व्यक्ती मरणारा आहे. तस्मा मरण धम्मं मतंग भिंजन धम्मं भिन्न, की बाबा जो मरणारा आहे मरेल, तुटणारा आहे तुटेल. अशा प्रकारे विचार केला पाहिजे. पच्च वेकितब्ब न शोषितब्ब, तू शोक करू नको, असं तू अभ्यास कर. म्हणजे जी मरणानुस्थिती आहे त्याचा अभ्यास कर, असं बुद्ध या ठिकाणी सांगतायत. मग बुद्ध एक्झाम्पल देतात कसं. पुराण पंडितापी, पुराण म्हणजे पुराण म्हणजे मागे भूतकाळामध्ये पंडित म्हणजे हुशार व्यक्ती, त्यांना अकुशल खूप चांगल्या प्रकारे माहिती असे लोक सुद्धा पुराण काळामध्ये म्हणजे भूतकाळामध्ये पुत्तस्थ मतकाले मरण धम्मं मतंग भिंजन धम्मं भिन्नं ती सोकंग अकत्वा, मरणारा मरेल, नष्ट होणारा नष्ट होईल, अशा प्रकारे त्यांनी शोक केलेला नाहीये. मरणस्थिती मेव भायुसी, की त्यांनी मरणानुस्थिती केलेली अशा प्रकारे. आता हा उपासक थोडा श्रद्धा संपन्न, थोडी त्याची श्रद्धा जागली आणि बुद्धांना विचारतो की भन्ते के एवं एकसुम कदाच अकंसुम, की कोण होते ते लोक, त्यांनी अशा प्रकारे केलं की बाबा मुलगा मेला तरी त्यांनी शोक नाही केला, कसा. मग भगवान आता अतीत कथा सांगतात. मग जातक सांगण्याच्या आधी गाथा म्हणतात. उरगोव तछंग जिन्नं हित्वा गच्छति संतनु एवं शरीर निभोगे पेते कालकते सती दह्यमानो न जानाति यातिनं परिदेवितं तस्मा एतं न सोचामी गतोसो तस्य या गती. भगवान बुद्ध म्हणतात की कसं. भगवान बुद्ध नेहमी एक सिमिली देतात, एक उपमा देतात. कशी उपमा देतात. उरगोव, उरग म्हणजे काय, साप. तचं चिन्ह, त्याच जी त्वचा आहे, जी सापाची त्वचा आहे, स्किन आहे, ती जीर्ण झाली, जुनी झाली, तो काय करतो, हित्वा गच्छति, त्याला तो सोडून देतो, बरोबर. ती कात असते सापाची, तो कात टाकतो, बरोबर. तसं एखादा व्यक्ती समजा एवं शरीर निभोग आहे, आता शरीराचा भोग घेऊन झालेला आहे, शरीराचं पूर्ण काम झालेलं आहे, शरीर पूर्ण पकलेलं आहे आता, तर बरोबर ते पेते कालकतेसती, आता ते जाणारच आहे, शरीर जाणारच आहे. म्हणून काय, नंतर दैह्य मानो न जानाती, आणि जेव्हा आपण ते शरीर जाळतो तेव्हा जाळत असताना जे लोक शोक करतात, दुःख करतात, आपण सगळे जे लोक, काय आपण, तुम्ही, मी, शोक करतो, दुःख करतो, रडतो, आकांत करतो, या तिनं परी देवितं, जे त्या बॉडीला, त्या शरीराला काही कळत नाही कोण रडते आणि काय काय करत आहे, बरोबर. म्हणून तस्मा एत न सोचामी, आणि म्हणून तुम्ही शोक करू नका, दुःख करू नका. गतोसो, जशी गती असेल तस या गती, जशी गती असेल तसा तो व्यक्ती जाईल. साहजिक आहे, मेल्यानंतर तो सत्व आता एक दुसरा सत्व झालेला असेल, खूपच कमी सेकंदामध्ये कुठल्या तरी दुसऱ्या लोकांमध्ये जाऊ शकतो, परत मनुष्य होणं तर फार कठीण आहे, दुसऱ्या लोकांमध्ये जाऊ शकतो, दुसऱ्या अपायभूमीमध्ये किंवा वरती सांगता येत नाही, लगेच तो व्यक्ती नसेलच, ते चित्त घेऊन पुढे गेला, लगेच पटिसंधी होऊन गेली, शोक करता कामा नाही, असं बुद्ध सांगतात. मग पुढे मग आता भगवान भूतकाळातली गोष्ट सांगतात, म्हणजे आता जातक कथा त्यांनी सुरू केली समजा, आणि ह्याचं वर्णन आपल्याला धम्मपद अट्टकथेमध्ये पण मिळतं थोडक्यात, की बुद्धांनी त्या ठिकाणी हे जातक सांगितलं. पण ते काय, तर आता आपण जातकामध्ये बघूया, जातक अट्टकथेमध्ये बघूया की उरग जातक नेमकं काय, कसं. आता इथे पण सेम स्टोरी आहे, कसं. तो व्यक्ती रडत असतो, बुद्ध येतात, बुद्ध विचारपूस करतात, तो बुद्धांना सांगतो माझा मुलगा मेलाय, मग बुद्ध सांगतात जो आलाय तो जाणारच आहे, परत ती कथा सांगतात, आणि मग सुरू करतात भूतकाळ, कसा की वाराणसीयं ब्रह्मदत्ते रज्जन करून ते, की वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त नावाचा राज्य करत होता, तेव्हा मी म्हणजे बोधिसत्व हा एका नगरामध्ये ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेऊन खूप चांगल्या प्रकारे कसी म्हणजे कृषी शेती करून आपलं जीवन जगत होता. कालांतराने लग्न पण झालं, त्याला एक मुलगा एक मुलगी असं होतं. त्याचबरोबर मुलगा मोठा झाला, मुलाचं लग्नाचं वय झालं, लग्न झालं, सून आली, ठीक आहे, आणि एक दासी, अशा प्रकारे ते 6 लोक त्या घरामध्ये राहत असे. बोधिसत्व आहे, शीलवान असेल, श्रद्धा संपन्न असेल, मग नेहमी तो काय म्हणायचा आपल्या मुलाबाळांना, तुम्ही यथा लद्ध नियामेनेव दानं देत, तुम्हाला जसं प्राप्त होईल ना तसं तुम्ही दान द्या.
काय प्राप्त होईल? जी पण तुमची उत्पन्न आहे, उत्पन्नाचं साधन आहे, जी पण कमाई आहे, त्या कमाईतनं दान दिलं गेलं पाहिजे. सील रखत, सील तुम्ही सांभाळलं पाहिजे. उपोसतं कम्मं करोथ, 7 दिवसातनं एकदा उपोसत कम्म केलं पाहिजे. मरणस्थिती भावेत, 10 प्रकारची अनुस्थिती आहे, त्याच्यापैकी मरणानुस्थिती आहे, ते भावना केली गेली पाहिजेत. मग तुम्हाकं मरण भावं सल्लखेतं, तुमचा पण मरण काळ येणार आहे असा विचार केला गेला पाहिजे. इमे सहिं सत्तानं मरणं ध्रुवं जीवितं अध्रुवं सभ्ये संखार अनिच्चा खय वय धम्मिनोव रत्तींच्या दिवाच्या अपमत्ता होत. रत्तींच्या दिवाच्या अपमत्ता होत. किती मोटिवेशन आहे या 2 लाईनीमध्येच. अजून तर बोधिसत्वच आहे बघा कसं धम्म सांगतायत. ठीक आहे, असं म्हणून सगळे लोक खूप चांगल्या प्रकारे पालन करायचे. बघा सगळ्यात आधी बघा नेहमी ना शीलाच्या आधी ना दान ठेवलं गेलेलं आहे. जसं कुशल कर्मामध्ये पण दान शील भावना ठेवली गेलेली आहे. कारण की एखादा अशीलवान व्यक्ती पण दान देऊ शकतो, बरोबर, देतात बरेच लोक डोनेशन पण देतात, पण हेतू पण शुद्ध असला पाहिजे. ठीक आहे, दान देत असताना हेतू पण शुद्ध असला पाहिजे. समाजामध्ये वावा व्हावे, लोकांनी वावा करावं, गुणगान करावं असं नाही. शुद्ध दान, दानाचे किती प्रकार असतात, काय कसं दान दिलं जातं ते पण पुढे आपण मागे पण बघितलंय, पुढे पण बघू. पण दान नेहमी पुढे ठेवलं गेलंय, कारण की थोडी श्रद्धा असेल तर व्यक्ती दान देईल, आणि दान दिल्यानंतर कुशल चित्त अजून उत्पन्न होईल, मग बरोबर तो शीलाकडे वळतो. असो, आता बोधिसत्व इतक्या चांगल्या प्रकारे आपल्या फॅमिलीला सांगतात की असं कुशल कर्म करा, असं करा, तसं करा. आता होतं काय? ठीक आहे, आता पालीमध्ये वाचायला गेलं तर भरपूर वेळ लागेल. आता मी थोडक्यात कसं, एके दिवशी काय होतं, बोधिसत्व आपल्या शेतीमध्ये काम करतोय. ठीक आहे, आणि मुलाने काय केलं, पुत्तो कचे वरंग संकट ढितवा झापेती, काय केलं मुलाने, सगळा कचरा जो पाला पाचोळा असेल तो गोळा केला, त्याला जाळला. झालं काय, तसं अविदूर एकस्मिन वम्मिके, एक खूप असा विषारी साप होता. तो साप त्याच्या बिळातनं बाहेर आला. त्या धुवाला त्याला, जो धुवा निघत होता त्याचा त्याला त्रास झाला, आणि त्या सापाला असं वाटलं की बाबा मला याच्याकडून भीती आहे, आणि त्याने मग घाबरून त्याला जोरात चावला. 4ही अख्खीने, त्याच्या सगळ्या दातांनी जोरात चावा घेतला. काय झालं, इमंग निस्ताय मयंग भयंती चतस्तो दाठा, वरचेतून खालचेतून दात पकडून जोरात चावा घेतला, आणि तो त्याचा मुलगा जो होता सो परिवर्तित्वा पतित, की तो परत येत असताना तो मुलगा एका ठिकाणी मेला, बोधिसत्वाचा मुलगा त्या ठिकाणी मेला. बोधिसत्व, आता बोधिसत्वला दिसलं की बाबा मुलगा पडलाय, आता काय करतील बघा. बोधिसत्व, आपण काय केलं असतं आणि बोधिसत्वाने काय केलं, बोधिसत्व जातात, मुलाला बघतात, माझा मुलगा मेलाय, त्याला उचलतात, एकस्मिन वृक्ष मूल्य निपज्जापेत्वा, त्याला एका झाडाखाली ठेवतात, त्याच्यावरती एक कापड टाकतात, नेवरोधी न परिवेदी, ना डोळ्यातनं एक अश्रू निघालाय, ना रडले, ना काही केलंय. तसंच तटस्थ भावामध्ये एकदम बोधिसत्व. आपण विपश्यना करत असताना 7व्या 8व्या 9व्या दिवशी आपण ऐकत असतो, प्रतिक्षण सजग, प्रतिक्षण तटस्थ, बरोबर, असं तटस्थ आहे, इतकं तटस्थ आहे बघा तुम्ही, फक्त बोलायची बात नाहीये, फक्त बोलायच्या गोष्टी नाहीयेत. ठीक आहे, इतकं तटस्थ आहे, आणि बोधिसत्व आहे, आपल्या पारामी पूर्ण करतायत. आपल्यासाठी ही खूप आयडियल जागा आहे, आयडियल वेळ आहे. पण जेव्हा त्या वेळेस त्या ठिकाणी पोहोचू, नक्कीच असा भाव आलेला असेल, आणि मग निब्बाण तर खूप जवळच असेल, असं म्हणायला काही हरकत नाहीये. ठीक आहे, आता मग आता काय केलं, बोधिसत्वाने मुलाला झाडाखाली ठेवलं, त्याच्यावरती कापड टाकला, काय केल्यानंतर आता विचार करतायत, काय करतायत, भिज्जनंग धम्मंग पनम भिज्जंग मरण धम्मंग बतांग सभ्य संखार आणि इच्छा वगैरे वगैरे, की बाबा जो व्यक्ती आलाय तो जाणार आहे, मरणारा मरेलच, नष्ट होणारा नष्ट होईलच, हे सगळं करून खेत्त समीपेन गच्छन्त, हा काय केलं मग, सगळं करून आपली शेती करतायत, ते करून विचार करून परत शेतीला लागल्या. मग एक माणूस रस्त्याकडे जाताना दिसतो, त्याला आवाज येतो, बाबा तो घरी चाललाय का गावाकडे चाललाय का, हो चाललोय, तर काय कर, मग निरोप पाठवतात की आज 2 माणसांचं जेवण नको आणू, आज फक्त एका व्यक्तीचं जेवण आण, आणि माझ्या घरच्यांना सांग की येताना पांढरे शुभ्र कपडे घालून काहीतरी फुलं वगैरे घेऊन या, एवढंच. हा, मुलगा वारला असं ना सांगितलं, असं सांगितलं. आता हा जो व्यक्ती हा गावाकडे जातो, घरात जातो आणि सांगतो, आणि जसं ते आईला सांगण्यात येतं, आई काय विचार करते, पुत्तो मे मतो, माझा मुलगा आता मेलाय किंवा तो वारलाय, असं तिला कळतं. ठीक आहे, आता मग ते सगळे तशाच प्रकारे चांगल्या प्रकारे एका व्यक्तीचं भोजन घेऊन, समजा पांढरे वगैरे कपडे घालून आता त्या ठिकाणी येतात, कोणीच रडत नाहीये,
कोणीच काही करत नाहीये, एका ठिकाणी बसून बसून जेवतात. जेवण झालं की मग सगळे जे काही आहे लाकडं गोळा करतात, त्याला फुलं टाकतात, काय ते सुगंधी द्रव्य टाकतात, तिथे पेट देतात. कोणीच रडत नाहीये, कोणीच काही करत नाहीये. सगळ्यांना तो अंत्य भाव दिसला, सगळे मरुणाने स्थितीमध्ये आहे, बरोबर तसाच विचार करतायत सगळे. किती कठीण आहे आपल्याला इमॅजिन करायला इतकं कठीण वाटतं. पण बोधिसत्व आहे, बोधिसत्वाने ऑलरेडी आपल्या खूप साऱ्या पारमी पूर्ण केल्या आहेत, काही मोजक्या बाकी असतील तितकं पूर्ण करतात. किती पकलेलं चित्त आहे. आणि जेव्हा आपण मंगळसूत्रामध्ये म्हणतो, बरं सांगतोय, फुट्टस लोक धम्मे ही चिंतन यस्तन कंपती असो कं विरजन खेम. बघा किती प्रॅक्टिकल आहे. हो, आपल्याला वाटेल असं कधी आहे का, मुलगा मेला तर कसं होतं, तसं होतं, असं होतं, बरोबर. मुलगा मेलाय, एखादा म्हातारी मेली तर दुःख ते वेगळं स्वभाव, चला त्यांचं वय झालंय, या मुलाचं तर काय आयुष्य नव्हतं, बरोबर, किती दुःख. पण बोधिसत्व आहे, आयडियल आहे, भरपूर आयडियल आहे, बरोबर. म्हणून चला या ठिकाणी बघायचं आपल्याला असं आहे की बाबा पहिल्या पारामी फक्त मांडी मोडून नाही होऊ शकत, तर आपण चालता बोलताना सुद्धा होऊ शकत. एक सच्च एक बिंदू पी 80 ना होसी सभ्य पी सुभावित मरणस्य सती न होते. सगळ्या कोणाच्या डोळ्यातून एक अश्रू सुद्धा निघत नाहीये, सगळे मरणाने सती करत आहेत त्या ठिकाणी. आता काय झालं बघा, हा तेसांग शील तेजन, त्यांच्या ह्या शीलाच्या तेजाने काय झालं, सक्कस आसनम उन्हाकारंग दसेसी. शक्र इंद्राचं आसन गरम झालं, लिटरली गरम झालं, उन्हाकारंग गरम झालं, त्याला चटके बाजू लागले, त्याचा पूर्ण जो महल आहे किंवा त्याचं ते पूर्ण जे विमान आहे ते गरम व्हायला लागलं. आणि हा इथे विचार करतोय, कोण खो मग ठाणा चावे तू कामो, कोणाला माझं हे ठाण, माझं हे ठिकाण, माझं हे आसन हे बळकवायचंय, कोणाचा विचार करतोय असं त्याला वाटतंय. मग कोणीतरी सांगतो की नाही 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 बाबा, कोणीतरी खाली पृथ्वीवरती कोणाच्या तेज गुणांनी ना तुमचं आसन गरम झालंय. असं इंद्र विचार, जसं इंद्राला कळतं की पृथ्वीवरती कोणीतरी असं कुशल कम्म जागलेलं आहे आणि इतक्या तटस्थ भावामध्ये ते शांत प्रिय आहेत, कुठला शोक करत नाहीये, तर नक्कीच हे शीलवान लोक आहेत, याला मदत केली गेली पाहिजे, यांचं घर मी 7 रत्नांनी पूर्णपणे भरून टाकेल, असा प्रसन्न चित्ताने विचार करत करत आता इंद्र त्या ठिकाणी पोहोचतो. ठीक आहे. इंद्र कशी परीक्षा घेतोय, समजा कसं विचारतोय, आल्याला विचारतोय की काय करतायत, तात किंग करोथ, बोधिसत्वाला विचारलं काय करतायत, एकंग मनुष्य झापे मस आम्ही, की स्वामी आम्ही एका व्यक्तीला जाळतोय, बोधिसत्व म्हणतात. मग इंद्र विचारतो, ना तुम्ही मनुष्यंग झापेसित एकंग पण मिगंग मारेत्वा पचत मैया, की तुम्ही माणसाला जाळताय का, मला तर वाटलं तुम्ही कुठल्या तरी एखाद्या प्राण्याला जाळताय, कुठल्या तरी एखाद्या पक्षाला जाळतायत. कसं विचारलं, कोणीच रडत नाहीये, माणूस मेलाय, कोणीच रडत नाहीये, कोणी दुःखामध्ये नाहीये, म्हणून तो असं विचारतो. असं वाटतं की तुम्ही कुठल्या तरी प्राण्याला जाळतायत असं. मग नथे ते सामी मनुष्य एव झापे, मग की आम्ही सगळे एका व्यक्तीला जाळतोय. मग आता इंद्र विचारतो काय, ते नाही वेरी मनुष्य वो भविष्यते, तुमचा दुश्मन दिसतोय तो, बरोबर, तुम्ही त्याला जाळतायत, एक अश्रू नाहीये कोणाच्या डोळ्यामध्ये, तुमचा दुश्मन दिसतोय. मग आता ना बोधिसत्व, मग बोधिसत्व काय म्हणतात, ओरस पुत्तो नो सामी न वेरिको, हा तर माझा स्वतःचा मुलगा आहे, पोटातला मुलगा आहे माझा, ठीक आहे असं. मग ते नाही वो अप्रिय पुत्र भविष्यते, मग तर हा तुमचा आवडीचा मुलगा नसेल म्हणे असं. मग बोधिसत्व म्हणतात, अति विह प्रिय पुत्र स्वामी, माझा तर एकदम आवडतीचा मुलगा होता हा, एकुलता एक मुलगा ना, एक मुलगा आणि एक मुलगी, आवडतीचा मुलगा आहे माझा. मग अथ कस्मा न रोदसी, इंद्र विचारतोय मग तुम्ही रडत का नाहीये म्हणे. कसं विचारलं की बाबा काय करताय तुम्ही, म्हणे आम्ही एका माणसाला जाळतोय. हा, असं वाटतंय की तुम्ही कुठल्या तरी प्राण्याला जाळतायत खाण्यासाठी समजा असं, बरोबर, कारण की कोणी रडत नाहीये. नाही नाही आम्ही तर माणसाला जाळतोय. इंद्र परत विचारतो, मग तुमचा दुश्मन असेल म्हणे. नाही 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 आमचाच मुलगा, की नाही नाही कोणी दुश्मन नाहीये, आमचा जवळचा व्यक्ती आहे, ठीक आहे, मग आमचाच मुलगा आहे असं. मग तो मुलगा तुमचा आवडतीचा नसेल म्हणे. नाही 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 आवडतीचा मुलगा आहे, एकुलता एक मुलगा आहे, मग तुम्ही रडत का नाहीये. मग तेव्हा अरोदन कारण कथेंतो, आता का रडत नाहीये ना, मग आता बोधिसत्व गाथा म्हणतायत. कसं,
मग ती जी गाथा आहे पूर्णपणे की कसं उरगो व तचन चिन्ह ही जी गाथा आपण बघितली तीच गाथा आहे. मग बोधिसत्व पूर्णपणे गाथा सांगतात की बाबा जशा प्रकारे एखादा साप जशा प्रकारे साप त्याची त्वचा काढतो वेगळे वेगळे असं करतो त्याप्रमाणे जर एखादा व्यक्ती मेलाय त्याला काही सुचत नाहीये, दुःख कशाला व्यक्त करायचं, आपलं दुःख त्याच्यापर्यंत जातच नाहीये, त्याची कधीच पटिसंधी होऊन तो कुठल्या कुठे गेलेला असेल, बरोबर. अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे धम्म सांगून त्या इंद्राला उत्तर देतात. पुढे इंद्र जातो आईकडे, आईला विचारतो अम्हंग तुह्यंग सो किंग होती की हा तुमचा कोण होता म्हणे. आई का म्हणते दस मासे कुच्छी ना परिहरित्वा थय्यंग पायेत्वा हत्त पादे संठापेत्वा वड्डित पुत्तो मे सामी की मी त्याला 10 महिने पोटामध्ये ठेवलेलं आहे, मोठं केलेलं आहे, याला खाऊ पिऊ घातले, हातपाय याचे तंदुरुस्त केलेले आहेत आणि वाढता वाढता खूप चांगल्या प्रकारे मी आता सांभाळ केलेला आहे, हा तर माझाच मुलगा आहे. बघ इंद्र बघा कसा विचारतो. इंद्र म्हणतो अम्म पिता ताव पुरुष भावेन मा रोध तू. बघा असं म्हणतात बाबा माणसं रडत नाही. बघा तिथे पण तो इंद्र म्हणतोय की चला पिता तर हा तो पुरुष आहे, पुरुष रडत नाही, बरोबर. पिता ताव पुरुष भावेन मा रोध तू, पण तू तर आई आहे ना. मातू हृदयंपन मुदुकंग होती, आईचं हृदय तर खूपच कोमल असतं, मृदू असतं. त्वं कस्मान रोधसी, तू कशाला रडत नाहीये. मग परत आई पण गाथा म्हणते. काय गाथा म्हणते अन अनभितो ततो आगा अननुयातो इतो गतो यथागतो तथागतो तत्थ का परिवेदना दह्यमानो न जानाति यातिनं परिदेवितं तस्मा एतं न सोचामि गतोसो तस्य या गती. काय उत्तर दिले आईने, एखादी आईने काय उत्तर दिले बघा. अनभितो ततो आगा, मला विचारून आला नव्हता म्हणे, बरोबर. पोटामध्ये पटिसंधी झाली, मुलगा झाला, बिन बुलाये आया, समजा की तो सत्व जो होता हा तर स्वतःहून आला, ठीक आहे. नंतर अननु यातो इतो गतो, आणि परमिशन घेऊनच गेला, बरोबर. मरण कधी येते काय माहिती, बरोबर. पटिसंधी झाली, आला, मेला, आपला गेला, स्वतः आला स्वतः गेला. यथा गतो तथा गतो, यथा आगातो तथा गतो, जसा आला तसा गेला. मग का रडू म्हणे, मग तसंच की मरणाऱ्या पुरुषाला जेव्हा व्यक्तीला आपण जेव्हा जाळत असतो तेव्हा त्याला कुठल्याच प्रकारची वेदना होत नाही, आपला शोक त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, मग रडून काय फायदा. जो आलाय त्याची तशी गती आहे, तसा तो जाणारच आहे. हे फक्त परिपक्व लोक बोलू शकतात. आता आपण बरोबर तर बोलू शकतो, स्मशानामध्ये पुरुष मंडळी गेल्यानंतर म्हणतात अरे जो आया है वो तो जाएगा, हे असं तसं अर्धा तासापर्यंत तिकडनं बाहेर निघालं, जैसे ते वैसे ते, सगळ्यांची गोष्ट अशीच आहे, राईट. मग आता आईने असं म्हटलं, आता इंद्र वळतो ताईकडे, जी बहीण असते बहिणीकडे जातो, मग म्हणतो अम्मा तू यंग सो किंग होती भाता में सामी, माझा तर भाऊ होता. मग अम्मा भगिनीयो नाम भातुसु सिनेहा होती, बहिणीचं तर भावाबद्दल खूप प्रेम असतं, खूप स्नेह असतं. मग त्वं कस्मान रोधसी, मग ती का रडत नाही ते गाथा म्हणते. कसं सचे रोदे किसा असंग तस्सा मे किंग फलंसिया याती मित्त सहूजानं बेह्यो नो अरतीसिया. परत ती गाथा आली, दह्यमानो न जानाती. बहीण काय म्हणते, सचे रोदे किसा असंग, की सचे जर मी रडली तर किसा असंग, माझी जी बॉडी आहे ना ही कृषित होऊन जाईल. म्हणजे खूप सारा रडून शोक करून स्वतःच्या शरीराला आपण त्रास देतोय. तस्मा मे किंग फलंसिया, त्याचा मला काय लाभ म्हणे, बरोबर. मी रडते आणि काय झालं, ज्ञाती मित्र सह्युच्चान, आणि मग जे ज्ञाती मित्रगण आहेत त्यांना सुद्धा अजून त्रास होईल. पियो नो अरतीसिया, की हे जे रडणं गाणं आहे ना अशा प्रकारचं, हा मला मूर्खपणा वाटतो, असं बहीण म्हणते. मग परत जो व्यक्ती जडतोय ना त्याला आपला शोक कळत नाही, तो जसा आलाय ना तसा जाईल. तस्मा एतं न सोचामी, आणि म्हणून मी रडत नाहीये, जो जसा आलाय तो तसा जाईल, रडून फायदा नाहीये, शोक करून फायदा नाहीये, असं. आता बहिणीनंतर इंद्र विचारतोय बायकोला, अम्मा तुह्यां सो किंग होती ती पती में सामी, हा तर माझा पती होता. मग इथियो नाम पती मी मते विधवा होती अनाथा त्वं कस्मान रोधसी. अरे पती इथी, स्त्री, इथी म्हणजे स्त्री, की इथी स्त्रीचा पती मेल्यानंतर त्या स्त्री विधवा होतात, अनाथ होतात, तू का रडत नाहीये. मग ती परत गाथा म्हणते, यथापि दारको चंदं गच्छन्तं अनुरोधती एवं संपन्न एवं वेतं सो पेत मनु
शोचते. मग परत दय्यमानो न जानाति यातिनं परिदेवितं. काय म्हणते ते? तसा मुलगा म्हणतो यथापि दारको चंदन गच्छन्तं अनुरोधते, की एखादा छोटा बाळ आहे, मुलगा आहे, तो मला चंद्र पाहिजे, चंद्र पाहिजे, चंद्र पाहिजे, जर असं बोलत असेल तर हा किती मूर्खपणा आहे. बरोबर? प्रॅक्टिकल तर नाहीये. हा किती मूर्खपणा आहे. असंच आहे, एखादा व्यक्ती मेल्यानंतर त्याच्यासाठी रडणं, त्याला तुम्हाला पाहिजे पाहिजे असा विचार करणं किती चुकीचं आहे. आणि म्हणून रडणार मेलेल्या व्यक्तीला जेव्हा जाणत असताना त्याला नातेवाईकांचं परिदेवितं, की त्याला आमचं रडणं गाणं हे काही ऐकायला येणारच नाहीये, आणि म्हणून मी हे दुःख किंवा मी शोक करत नाहीये, कारण की जो जसा आलाय तो तसा जाईलच. आता असा विचार करा, पित्याला विचारलं, आईला विचारलं, बहिणीला विचारलं, बायकोला विचारलं, सगळे सारखंच उत्तर देत आहेत. एकच गाथेमध्ये थोडे परिवर्तन करून तसंच म्हणतायत, जो जसा आलाय तो तसा जाईलच. आता दासीला विचारतोय इंद्र, काय विचारतोय? दासीला म्हणतो, दासी हा तुझा कोण होता? हा ते आमचे स्वामी होते म्हणे. मग आता तू तर घरातली दासी आहे, मग तुला तर मारून फटकारून रागवून तुला खूप त्रास दिला असेल काम करण्यासाठी. दासी काय म्हणते मग? नाही नाही स्वामी, असं बोलू नका, अजिबात तुम्ही असं बोलू नका, की हा तर माझा मुलगा. मुलगा म्हणते, दासी म्हणते हा तर माझा मुलगा अतिशय खंतीवाला होता, मेत्तावाला होता, खूप त्याच्या मनामध्ये करुणा होती, खूप चांगल्या प्रकारे तो मैत्री धर्म होता, शीलवान होता, बरोबर माझ्या मुलासारखा होता, मला खूप मानपान देत असे, चांगली काळजी घेत असे, असं ती म्हणते. मग तू का रडत नाहीये? तू मेल्यानंतर तू का रडत नाहीये? मग दासी पण म्हणते, काय म्हणते दासी? यथापि उदक कुंभो भिन्नो अपपटी संथियो एवं संपदं मेव सो यो पेत मनु शोचते. काय म्हणते ते? यथापि उदक कुंभो भिन्नो. उदक कुंभ एखादा मडकं आहे, मडकं खाली पडलं, फुटेल, त्याचे तुकडे तुकडे होतील, ते तुकडे तुकडे जोडून परत मडकं जसं तसं बनणार नाहीये. तसंच आहे, ज्या प्रकारे हे जे शरीर आता गेलेलं आहे, बरोबर, आता परत ते कधी बनणारच नाहीये, परत तो व्यक्ती कधी उठणारच नाहीये, तर रडून काय फायदा? परत ती गाथा येते, दय्यमानो न जानाते यातिनं परिदेवितं. शोक करून फायदा नाहीये, शोक करून फायदा नाहीये, जो जसा आलाय तो तसा जाणारच आहे. अशा प्रकारे इंद्र आला, इंद्राने पित्याला विचारलं, आईला विचारलं, बहिणीला विचारलं, बायकोला विचारलं, दासीला विचारलं, आणि सगळ्यांची जणू काही भावना विचार असाच आहे. सगळे कोणी दुःख करत नाहीये, कृदंत करत नाहीये, आकांत करत नाहीये, सगळे मरणानुस्थितीचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. ठीक आहे, चालता बोलता तटस्थ राहून असं. हे बघून इंद्र सुखी होतो, खूप सुखी होतो, प्रसन्न होतो, आणि म्हणतो सक्को सभ्य संग धम्म कथं सुत्वा पश्यदित्वा. मग तुम्ही अपमतेहि मरणानुस्थिती भाविता तुम्ही इतोपठ्ठाय सहत्येन कम्मं मा करिथ अहं सक्को देवराजा अहं वो गेहे सत्यरत्नानि अपरिमाणानि करिसामी तुम्ही दानं देथ. मी तुम्हाला 7 प्रकारचे रत्न तुमच्या घरामध्ये भरून टाकतो म्हणे, मी तुम्हाला दान देतो म्हणे, तुम्ही काय करा आतापासून? शीलं रखत, तुम्ही शील करा, उपसत कर्म करा, अपमात होत, अप्रमादात राहून तुम्ही शील करा, तुम्ही उपसत करा, दान धर्म करा. अशा प्रकारे किती मोटिवेशन आहे बघा ह्या गोष्टीमध्ये. आपण त्याच्यावरती येऊ परत. नंतर हे होऊन आता बुद्ध भगवान ही आता जातक अट्टकथा सांगत असताना समोर जो उपासक आहे त्याचा मुलगा मेला होता, तो हे धम्मकथा ऐकता 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 तो त्या ठिकाणी स्वतः पत्ती फले पतितही, तो त्या ठिकाणी स्वतः पण झाला. नंतर आता कोण जी दासी होती, ती दासी खुज्जुतर आहे. गीता जी मुलगी उपलवण्णा थेरी होती, बरोबर, पुत्र जो सापाने दशाने जो साप चावून मेला तो राहुल होता, माता खेमा होती, आणि ब्राह्मणो तर मी स्वतः होतो, म्हणजे बोधिसत्व जे होते ते गौतम बुद्ध होते. अशा प्रकारे भगवान या ठिकाणी सांगतात. आपण एक धम्मपद अट्टकथा बघितली, त्याच्यामधून आपल्याला जातकाचं वर्णन आलं, आपण जातकावरती आलो. सांगायचा अर्थ असा या ठिकाणी की एकाच कथेमधनं किती सारे रेफरन्सेस मिळतात. परत वर्तमान कथा मिळाली, एका व्यक्तीमुळे आपल्याला जातक अट्टकथा बघायला मिळते, ऐकायला मिळते, बरोबर, कशा प्रकारे अभ्यास केला गेला, कशा प्रकारे बोधिसत्वाने आपल्या पारामी पूर्ण केल्या गेल्या, बरोबर. इथं मरणानुस्थितीची गोष्ट होते, जी आपण भविष्यामध्ये बघूया, थोडं ऍडव्हान्स आहे, थोडं आरामामध्ये बघूया. आता शील समाधी पंयेवरती फोकस करूया. या लोकांचं शील स्ट्रॉंग होतं, दान देत होते, उपसत करत होते, शिलामध्ये पकलेले होते, म्हणून समाधीचा अभ्यास करतायत, बरोबर. म्हणून इतके पकलेले आहेत सगळे, इतके पकलेले आहेत
की पकलेले म्हणजे पिकलेले, त्याचे कर्म खूप पिकलेले आहे, भविष्यामध्ये निब्बाण खूप जवळच आहे. आणि म्हणून बोधिसत्व म्हणा किंवा जे बग्गा फलाच्या भरपूर जवळ आहेत ना, तेच लोक असा विचार करू शकतात. आपल्यासाठी सध्या कठीण आहे, पण अनिच्छ, अनंत, दुःख हे जे त्रिलक्षण आहे, हा याचा साक्षात्कार तरी झाला पाहिजे किंवा अभ्यास करता आला गेला पाहिजे. इतकं तरी उद्देश या यह जीवनाचं असलं पाहिजे. नाहीतर परत 31व्या माळ्याचे बिल्डिंग मध्ये 5व्या माळ्यावरती आपण आहोत, खालचे 4 माळेच भेटतील जर त्याचा साक्षात्कार नाही झाला, अभ्यास नाही झाला. ठीक आहे. श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, या ठिकाणपर्यंत इथपर्यंत आपण धम्म ऐकत आलात. माझी दान पारामी पूर्ण करण्यासाठी आपण मदत करत आहात, त्यासाठी आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद, खूप खूप साधुकार. जे पुण्य मी हे कमवलेलं आहे, हे पुण्य जितके पण लोक बघतील साधुकार देतील. साधुकार करा, कमेंट मध्ये साधुकार करा, तुम्हालाही पुण्य मिळेल. ज्या ज्या लोकांनी धम्म ऐकून साधुकार दिला त्या सगळ्यांनाही पुण्य मिळो. आपले नातेवाईक सुखी हो, जे थोडे वयस्कर झालेले आहे त्यांचं रोग नष्ट हो, त्रास नष्ट हो, धम्माचा लाभ हो, धम्म पालन करो, दान दो, सील पालन करो, उपसत कर्म करो. या पुण्याच्या प्रतापाने मित्रांनो, तुमचं आमचं मंगल हो. खूप सारे दानदाते दान देत आहेत, ही काही लिस्ट आहे. ज्यांना दान द्यायचं असेल ते सुद्धा दान पारायण पूर्ण करू शकतात, दान देऊ शकतात. धम्मसंज्ञानला मदत करणाऱ्या सगळ्या दानदात्यांचं खूप खूप धन्यवाद, खूप खूप साधुकार. आपण या ठिकाणी आलात, मला मनोबळ दिलं, प्रेरणा दिली. जे काही पुण्य आपण आज या ठिकाणी कमवलं आहे, त्या प्रतापाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो. साधू.